मित्रांनो, बीडीएम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी पुन्हा एकदा अहमदपूर शहरातील नागोवा नगर या भागामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी येण्याचे कारण असं आहे की या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं जे सिमेंट रोड करण्यात आलेले आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे सिमेंट रोड करण्यात आलेले आहेत। आपण वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या बोगस कामाचा पंचनामा जनतेसमोर मांडत आहोत, तरीही या अधिकाऱ्यांच्या बोगस कामापासून ते सुधारायला तयार नाहीत। प्रत्येक ठिकाणी त्यांचं लक्ष नाही कामावर, बोगस कामाची ही मालिका सुरूच आहे। या ठिकाणी आपण बघू शकता हे काम करून आणखीन या रोडवरून सायकल सुद्धा गेलेली नाही, तरी या रोडला एवढे तडे पडलेले आहेत आत्ताच, म्हणजे अजून हा रोड वापरात आलेला नाही, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भेगा या कामावर गेलेल्या आहेत। दुसरं म्हणजे या कामावर बोर्ड लावलेला नाही। नागरिकांच्या माहितीसाठी जो बोर्ड पाहिजे की हे काम कुठल्या योजनेतून चालू आहे, कोण काम करतंय, त्याची देखभाल दुरुस्तीची मुदत किती आहे, या सर्व गोष्टी या रोडच्या ठिकाणी तो फलक लावायला पाहिजे, तो लावलेला नाही। या ठिकाणी आपल्यासोबत या भागातील काही नागरिक आहेत। या महिला आजी माझ्यासोबत आहेत। आजी, काय नाव आहे तुमचं? तुम्हाला हे रोड कसं झालंय? काय करावं, पसंत नाही पडत। चांगला झालाच नाही। काय म्हणता, चांगला होईना झालंय, पाणी जास्त टाका, सिमेंट चांगलं वापरा, नुसतं पांढरं सिमेंट वापरलं त्या लोकांनी। हलकी आता सिमेंट म्हणलं की सायकलच गेली नाही तर रोडला तडे पडले सायकल नाही तर काहीच गेलं नाही या रोडला, तर तुम्ही ह्या आता तडे आता हो पडले। आपण इथून तिथून बघत जाऊ। तिथून बघा तुम्ही, रोड असला करतेत का? नाही बघत जाऊ मामा, पण तुम्ही त्यांना सांगितलं नाही का गुत्तेदाराला की बाबा चांगला रोड आहे? काय सांगतील, हात जोडून सांगतील, हा। बाबा तुम्ही पाणी टाका, सिमेंट भारी वापरा, आणि चांगलं करा जरा। 4 बोटाचं सुद्धा हे काही हे नाही की, हो का बघा की किती 4 बोटाचा आहे, हो का इथं 4 बोटाचा। हा, इतकं राहते काय उंची? हा। हा, ही करण्याची पद्धत झाली का? नाही, नाही, बोलल्या कुठं जाऊ द्या, तिथं नाही बोलायला तयार हा। मला काय नाही, कुणाचं तुम्ही घेणं बोलण्याचं नाही, हे नागरिकांच्या सोयीसाठीच रोड केलेला आहे का आहे नाही, सगळ्यासाठी। आणि त्यांनी ते चांगले करायला पाहिजे होतं। म्हणजे करावं का अजून नाही? या रोडवरून हा, सायकल गेली नाही तर हे रोड आताच उखडून जाऊ लागलाय। हा, हे आपण बघू शकता तुम्ही या ठिकाणी की हे या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेचा दर्जा आहे। म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे संबंधित इंजिनियर असतील, उपअभियंता असतील, यांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे। गुत्तेदाराशी संगनमत करून खाबूगिरीला चटवलेल्या या अधिकाऱ्यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आणलेल्या निधीवर पाणी फेरण्याचं काम या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याची बाब आपल्याला लक्षात येत आहे। या ठिकाणी हा जो रस्ता करण्यात आलेला आहे, जिथं कॉर्नर आहे त्या ठिकाणी रस्त्याची पुरेशी रुंदी असायला पाहिजे होती, पण ती झालेली नाही आणि हे काम आत्ताच उखडून जात आहे। आणखीन या कामावरच्या जे भोरगे टाकलेले आहेत ते सुद्धा निघालेले नाहीत, तर बऱ्याच ठिकाणी हे या रोडची अशी वाट लागलेली आहे। मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, संबंधित इंजिनियर यांच्याशी आपण या निमित्तानं संपर्क साधणार आहोत की बाबा नेमकं हे जे रोड आहेत ते एवढ्या निकृष्ट दर्जाचे होत असताना आपण याकडे दुर्लक्ष का करत आहात, आणि नागरिकांना सुद्धा ह्या रोडच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। आणखीन काही नागरिक आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांच्याकडूनही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। हे बघा, ह्या घोरग्याच्या खाली हा रोड आत्ताच उकरून जात आहे, म्हणजे आणखीन तिथे रोडवरून सायकल गेलेली नाही, हे नागरिकांचं म्हणणं अतिशय रास्त आहे। आणि असा या रोडचे सर्व बोगस कामाचा नमुना आम्ही DDM न्यूज चॅनलच्या निमित्तानं जनतेच्या समोर मांडण्याचं काम करत आहोत। खऱ्या आणि सत्य बातम्यांसाठी पाहत राहा DDM न्यूज चॅनल। धन्यवाद।